अविनाश नमस्कार. नमस्कार नमस्कार मनोजराव बोला. आपण परत एकदा भेटतोय मागच्या आठवड्यासारखं. मोठी घडामोड झालेली आहे राजकारणात. काल तुम्ही सविस्तरपणे बोललात त्याविषयी. मी नसताना ठाकरे कंपनी ठाकरे बंधू एकत्र येतात, म्हणजे एकत्र यायचे हे चालू आहे, चर्चा चालू आहे. रियुनियनचे बज स्कॉट बज. दुसरं चर्चा जी सुरू झालेली आहे ती आहे अजितदादा आणि शरद पवारांच्या मनोमिलनाची. बरोबर. तर आपण दोन्ही पण विषय आपण आज चर्चा करूया. सगळ्यात पहिला जो माझा विषय राहिलाय तो आहे की उद्धव आणि राज एकत्र यायला हवे. महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी महाराष्ट्राचं हित कोणाच्या हृदयात आहे, त्यांना मनात आहे, तर मला वाटतं फक्त ठाकरे बंधू आहेत. या बाकीच्यांना जे आहेत ना, बाकीच्या पार्टी त्यांना मुजरा करायचा आहे दिल्लीत दरबारी. पण ठाकरे बंधू जशाच तसे बोलणारे, रोखोक भूमिका घेणारे, जिथं चूक आहे ते चुकीतला चूकच म्हणणार. बरोबर. ते जी उजुरी करणार नाही. म्हणून मला बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं अविनाश की या दोघांनी एकत्र यावं. आणि खास करून ज्या तऱ्हेने शिवसेना फोडली, जी शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्याला भाजपने तुकडे तुकडे केले न विचार करता आणि संपवायला निघाले. त्याच्यासाठी या दोघांनी येणं खूप गरजेचं होतं. तर मला वाटतं तुझं पण ते एक्झॅक्टली तेच मत आहे. आपण दोघं शेअर करतो. बरोबर. आज तू सविस्तर बोललाच आहे. या दोघांनी हे दोघं महाराष्ट्राला वाचू शकतात. तुझं मत आहे? मला त्याच्यावरती बोलायचं थोडं. काल मी माझा व्हिडिओ केला सविस्तर याविषयी, दोघे ऐकलं ते पूर्ण डिटेल पाहिजेत वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतरच्या मी डेव्हलपमेंट सगळ्या पाहिल्या. तर शिंदे सेनेतून किंवा भाजपमधून हे दोघं एकत्र येऊच नयेत यासाठी आठवड्यात चाललेला आहे. तो व्हिडिओ बघितला का? एकनाथ शिंदे कॅमेरावर विचारतो असं तिथंच दिसतंय. यांच्या पोट दुखा लागलंय, पोट डोकं सगळं का दुखा लागलंय. त्याची कारण तशीच आहे मनोज, की ह्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्या मनसे काय, ठाकरेंची शिवसेना काय, किंवा हे दोघं बंधू काय, यापूर्वी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये व्हायच्या किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये व्हायच्या. बरोबर. की एकत्र यायला पाहिजे, व्हायला पाहिजे वगैरे वगैरे, किंवा जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचे. बरोबर. उद्धव ठाकरेंनी कधी रिस्पॉन्ड केला. पण आता हे पहिल्यांदाच असं झालंय की राज ठाकरे बोलले ना, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सगळे रिस्पॉन्स इमिजिएटली बोलले. त्याचं कारण असं. आणि आजचं स्टेटमेंट सुद्धा इंटरप्ट करतो. आजचं स्टेटमेंट खूप महत्वाचं आहे की उद्धव ठाकरेंची तळमळ आहे की एकत्र यायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ होणारच आहे. त्याच्यामुळे तुला सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठी मतांची जी विभागणी होतीये, बरोबर, म्हणजे याच्यामध्ये मनसे, नंतर शिवसेना आणि शिंदेची शिवसेना, असे 3 ठिकाणी त्रिफळा उडालेला अक्षरशः. राष्ट्रवादी जर ह्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय त्यांच्यामध्ये अटी शर्ती असतील किंवा काय असेल त्याच्यावर चर्चा होऊन ते दोघं एकत्र यावं लागेल त्यांना. पहिला मुद्दा असा आहे. त्याचं कारण असं आहे की अदरवाईज भाजप त्यांना संपून खच्ची करून टाकेल, संपून टाकेल. म्हणजे नुसतं शिवसेना ठाकरेंनाच नाही तर मनसेला सुद्धा. कशाही प्रकारे ईडी, सीबीआय किंवा बाकी सोडून देते. तर आता लोकांना लक्षात यायला लागलंय की भाजप ईडी, सीबीआयचा वापर करतं, लोकांना हातात ठेवतं. आणि संपदेविषयी तू बोलला ना की ज्या 2014 मध्ये उद्धव ठाकरे आपल्या भाषणात सातत्याने म्हणत होते की मोदी असे म्हटले, ये उद्धव क्या कर सकेगा, ये खतम करो शिवसेने को, असं उद्धव ठाकरे बोलले. आपल्या आकुर्डीची पण सभा झाली होती, तिथं पण उद्धव ठाकरे बोलले होते. म्हणजे उद्धव ठाकरेंना माहिती होतं की यांना शिवसेना संपवायची नाही. त्यामुळे मराठी माणसाने, मला वाटतं एक पत्रकार ते सोडून पण एक मराठी माणूस म्हणून मला वाटतं आपण सगळ्यांनी शिवसेनेच्या मागं आणि मनसेच्या मागं उभं राहायला नाही. हे लोक ठरवतील मनोज, लोक ठरवतील. त्याची गंमत तशी आहे की लोकांना भाजपने महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण गेल्या 10 वर्षात केलं ना, ते लोकांना पसंत नाही. बरोबर आहे. ठीक आहे, विधानसभेत आता त्यांना भरपूर मतं मिळाली वगैरे, तो भाग वेगळा. त्यांनी शिंदेना बरोबर घेतलं, अजित पवार बरोबर घेतलं. त्यांचं टार्गेट एक आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाकरेंची शिवसेना संपली पाहिजे. त्याचं कारण असं आहे, अमित शहाचं म्हणणं असं येतं की हिंदुत्ववादी मतांची या विभाजनी झालेली शिवसेनेमध्ये कशाला व्हायला पाहिजे. शिवसेना त्यासाठी गरजच काय. त्यांचे अध्यक्ष JP नड्डा म्हणतात विरोधी पक्षाची गरजच नाही, विरोधी छोटे छोटे पक्ष गरजेचे काय. आणि त्या पावलावर पाऊल ठेवून हे शिवसेना संपवायला निघालेले. ऐकून घे, शिवसेना ही महाराष्ट्राची अस्मिता बसलेली आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे मराठी माणसाचा आवाज आहे. प्रामुख्याने मुंबईमध्ये काँग्रेसवाले सुद्धा म्हणतायत की शिवसेना असली पाहिजे. का तर मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हितासाठी
राष्ट्रवादीवाले तर म्हणतात शिवसेनाच असली पाहिजे तिथे. त्याचं कारण काय, तर त्यांना मराठी माणूस तिथं मुंबईमध्ये जो हद्दपार होत चाललेला आहे तो टिकला पाहिजे. राज ठाकरेंच्या कालच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंना महेश मांजरेकर म्हणतायत की मुंबईतला मराठी माणसाचा टक्का 27% आलाय. राज ठाकरे म्हणतात 40%. तो टक्का वाहक वेगळा, परंतु हे मान्य करायला पाहिजे की मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत चाललेला आहे. जवळपास त्याच्यामध्ये 70% तुम्ही बाजूला करा. मुंबई गेली गुजरातमध्ये समजा, अशी परिस्थिती होईल. म्हणून शिवसेना आपल्याला गरजेची आहे. राज ठाकरे तर ज्या तऱ्हेने लोक म्हणतात की राज ठाकरे भूमिका बदलतात, पण राज ठाकरे भूमिका बदलत नाहीये. जशी परिस्थिती उद्भवती ना तसं बोलतात. तुम्ही मला एक सांग, आत्ताच्या इलेक्शन मध्ये राज ठाकरेंनी त्याचा कल जो होता राज ठाकरेंचा तो भाजपकडे होता. का होता? अरे पण हे जे काँग्रेसवाले आहेत आणि हे जे एकत्र आले होते एनडीए वाले, यांच्यामध्ये एकी होती का? तुम्ही केजरीवाल बरोबर बोलत होता का? ममता बॅनर्जी बरोबर बोलला का? तुम्ही एकत्र आला का? मग का राज ठाकरे तुम्ही अपेक्षा करता? राज ठाकरेची भूमिका योग्य होती. राज ठाकरे उगाच भूमिका बदलता असं म्हणतात, ते चुकीचं आहे. बरोबर, ते ठाम चुकीचं आहे. राज ठाकरे भूमिका बदलत नाही, परिस्थिती तशी ती. तुम्ही स्मशानभूमीमध्ये गेला का हसाल का? नाही हसणार. जशी परिस्थिती उद्भवते तसं तुम्हाला वागायचं असतं. म्हणून राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये एक सांगतो, कुठलीही सत्ता नाही त्यांच्याकडे, ना दूध डेअरी आहे, ना बँक आहे, ना आमदार आहे, ना खासदार आहे, तरी राज सभेला लाखोची गर्दी होती. मुंबईत असू दे, पुण्यात असू दे, बाहेर कुठं असू दे, आणि बोललं जातं तरुणांमध्ये अजूनही राज ठाकरेची प्रचंड क्रेज आहे. त्याचं कारणच ते आहे की रोखठोक आहे. फक्त त्यांनी त्या मागे प्रामाणिकपणा आहे, स्ट्रेट फॉरवर्ड आहे राज ठाकरे. त्यांच्या भूमिका बदलतात ना, त्याच्यामुळे भूमिका बदलतात जशी जशी परिस्थिती उद्भव. आता त्यांनी जो हिंदीवर घेतलाय ना आक्षेप, त्यांचं म्हणणं की लादू नका, ते पण बरोबर आहे. तुम्ही मराठी आणि हिंदी पहिलीपासून देताय, पोरांना कळणार नाही. एक तर मराठी पण शिकू शकणार ना हिंदी. त्या हिंदी आणि मराठीचं टेक्स्ट एकसारखं असतं, ते कन्फ्युजिंग होऊन जातं. म्हणून हिंदी तुम्ही जरा 3री 4थी पासून आणा, लगेच काही घाई नाहीये हिंदीची. आणि हिंदी काय आपल्या इथे ना, जो मराठी बोलतो त्याला एकदम नैसर्गिकरित्या येते, आणि त्याला हिंदी शिकवायची गरज लागत नाही. हिंदी मराठी सारखंच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणं हे वेगळं समीकरण यासाठी आहे. उद्धव ठाकरेंचा सौम्य चेहरा, म्हणजे बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना संपली असं म्हणत होते, पण उद्धव ठाकरेंनी 2-3 निवडणुकांमध्ये 50, 55, 65 पर्यंत आमदार निवडून आणलेले आहेत. मुंबई महापालिका हातात ठेवली. मुंबई महापालिकेत 85 नगरसेवक गेल्या वेळी होते. ठीक आहे, भाजपचे त्याच्या थोडेफार जवळपास होते, प्रश्न त्याचा नाहीये. परंतु उद्धव ठाकरेंची ती ताकद, नंतर राज ठाकरेंचा जो आक्रमकपणा आहे, जी बाळासाहेब ठाकरे शैली, भाषण शैली किंवा जी शब्दफेक असती, ती जी राज ठाकरेंमध्ये आहे, हे जर कॉम्बिनेशन झालं ना तर ते भाजपला जड जाऊ शकतं. म्हणून भाजपमध्ये अस्वस्थता आहे की ऍट एनी कॉस्ट ह्या दोघांचं एकत्रीकरण झालं नाही पाहिजे. जर ते आता गंमत कशी आहे, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना सुद्धा वाटतंय की भाजपला महाराष्ट्रामधून जर हद्दपार करायचं असेल, रोखायचं असेल तर ह्या दोघांना ताकद द्यायला पाहिजे. काँग्रेसला तेच वाटतंय. काँग्रेसची क्षमता आता महाराष्ट्रामध्ये ताकद फार कमी झालेली आहे. ते भाजपला विरोध करू शकत नाही. भाजप इतकं सुसाट चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या दोघांचं कॉम्बिनेशन झालं तर कदाचित काँग्रेस काय, राष्ट्रवादी काय, हे सुद्धा त्यांना सपोर्ट करतील भाजपला बाजूला ठेवण्यासाठी. म्हणून उद्धव ठाकरे राज ठाकरेंचं एकत्रीकरण ही चर्चा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्राला वेगळं वळण देऊ शकते. भाजपला काय वाटतं की आता गल्ली ते दिल्ली आमची सत्ता येणार. लोकसभेमध्ये थोडक्यात दिल्लीमध्ये आहे, महाराष्ट्रात सत्ता आहे. आता फक्त राहिलं कुठं, खाली म्हणजे कुठं महापालिका, जिल्हा परिषदा, 28 महापालिका, 36 जिल्हा परिषदा, 150-200 नगरपालिका, पंचायती आणि खाली ग्रामपंचायत. जर हे टॉप टू बॉटम भाजप जर त्याच्यात आला तर परत त्यांना कोणी हलवू शकत नाही. त्याच्यामुळे आताच हीच संधी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जे एकत्र आले आणि त्यांचं परत ग्रामीण भागात काय आणि शहरी भागात काय त्यांनी जर पिंजून काढलं तर मला वाटतं भाजपला ते फार मोठ्या प्रमाणावरती शह देऊ शकतात. आणि जी आपण म्हणतो दिल्ली सोडा, मुंबई सोडा, परंतु पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये तिथं जर भाजपला यांनी ब्रेक लावला तर कदाचित 2029च्या निवडणुकांमध्ये चित्र फार वेगळं असू शकतं. आणि मला फक्त एक स्टेप पुढे जायचंय
तू महाराष्ट्राविषयी बोला. मला तर असं वाटतं की राज ठाकरे, उद्धव ठाकरे एका स्टेजवर, तिथे शरद पवार साहेब पण. तू विचार कर काय चित्र असणार आहे. नुसतं महाराष्ट्र नाही, संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतील. इम्पॅक्ट, त्याला कॅस्केडिंग इम्पॅक्ट म्हणतो, तो संपूर्ण देशामध्ये होईल या दोघांचा. हे दोघं एकत्र येणं गरजेचं एका स्टेजवर. भाजपचे धाबे दणाणले समजा, आणि हे जे चाललंय ना आउटवर्ड चालले तिकडे तिकडे सगळे, हे तर सगळं येडच लागल. आणि हे जे शिंदे सेना आहे त्यांचं तर काहीच खरं नाही. मग हे सगळे जे चालले होते पळून पळून नाही का, हे सगळं माघारी नाही. ह्याच्यात तुला सांगतो, याच्यामध्ये खरी गोची होणार आहे ती एकनाथ शिंदेची. कारण बाळासाहेब ठाकरेंचे खरे रक्ताचे वारस ज्याला म्हणतात ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंचे खरी शिवसेना, खोटी शिवसेना. 3 वर्ष झाले कोर्टात खेटे पडतायत, नुसती तारखा पडतायत. लोकांनाही दिसायला लागलेलं आहे ना की सगळी यंत्रणा भाजपच्या हातात आहे. हे तारीख पे तारीख करतायत. ना राष्ट्रवादी खरी कोणती खोटी कोणती ते ठरत नाही, ना शिवसेना खरी कोणती खोटी कोणती ते ठरत नाही. लोकांना खरं काय ते माहिती आहे. यंत्रणा हातात आहे, ती भाजप वापरते आहे. त्याच्याप्रमाणे ठीक आहे, ज्युडिशियरीवरती आपला अजून विश्वास आहे म्हणून आपण असं बोलतो. परंतु ही तातडीची केस निकाली व्हायला पाहिजे होती. 3 वर्षात निकाली झाली नाही. विधानसभा निवडणुका झाल्या तरी सुद्धा तारीख पे तारीख पडतीच आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायची भाजपची आता हिंमत होणार नाही. त्याचं कारण, जर ठाकरे कंपनी खरंच थोडंफार इकडं तिकडं तडजोडी करत करत खरं मनापासून एकत्र आले ना, तर महाराष्ट्रातला, ग्रामीण भागातला, शहरातला सगळा मराठी माणूस जो आहे, मराठी अस्मितेवरती, ही प्रादेशिक अस्मितेवरती ही पुढची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली तर भाजपला ती फार जड जाऊ शकते. आणि दुसरा मुद्दा कसा आहे माहिती का, की हा जो घाणेरडापणा आणला ना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, की आम्ही आमदार खरेदी करू शकतो. आमदार खरेदी हे म्हणतात की पवार साहेबांनी केलं. मला सांग, 78 मध्ये पवार साहेब करू शकत होते का रे? होते का पवार साहेबांकडे पैसे? पवार साहेब काय होते त्यावेळेस? 78 मध्ये काय एवढी प्रगती झाली? एवढे काही नव्हतं. तुम्ही आता केले खोके सगळं. तुम्ही ज्या तऱ्हेने घाणेरडे राजकारण केलं राव, तुम्ही इतकं वाईट परिस्थितीला आणलं महाराष्ट्राच्या सर्वेनी मान झुकवली, या भाजपवाल्यांनी केलंय सगळं. नाही, प्रादेशिक पक्ष कोणी महाराष्ट्रात? 2 प्रादेशिक पक्ष, एक शिवसेना होती ठाकरेंची आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. हे 2 प्रादेशिक, म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आयडियोलॉजी तशी पाहिलं तर प्रादेशिक पक्ष म्हणूनच आहे. ठाकरेंची शिवसेना ही राष्ट्रवादी म्हणजे प्रादेशिक पक्ष आहे. हे 2 प्रादेशिक पक्ष फोडायचे, त्यांचे तुकडे करायचे. आणि त्या पद्धतीने भाजपने गेल्या 4-5 वर्षामध्ये सुरुवातीला ठाकरेंची शिवसेना फोडली. लोकांना ते आवडलं नाही बिलकुल. लोक म्हटले होते की त्याचा परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसेल. प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदेनी 40 चे 55 कसे आणले, काय आणले वगैरे, त्या पैशाचा किती वापर झाला, ईव्हीएमचा किती वापर झाला, लाडकी बहीण योजनेचा किती वापर झाला, त्याच्यामुळे ही संख्याबळ ते आलेलं आहे. परंतु ग्रासरूटला लोकांच्या मनामध्ये आजही जी भाजपने तोडफोड केलेली आहे त्याच्याविषयी प्रचंड संताप आहे. जसं शिवसेनेच्या बाबतीमध्ये झालेलं आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये शरद पवारांची अजूनही क्रेज आहे. आता शरद पवार संपले असं सगळं म्हणतायत, प्रत्यक्षात तसं नाही. आणि दुसरं, भाजपने ईडी सीबीआयचा वापर करून अजित पवारांचा सिंचन घोटाळा काढला, अजित पवारांना पंखाखाली घेतलं. एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, म्हणजे ती मोठी यादी आहे, त्या सगळ्यांची ईडी सीबीआयच्या नोटिसा काढल्या त्याने. जर तुम्हाला खरंच करप्शन नको होतं, जर करप्ट नेते, गुंडगिरी सगळी तुम्हाला हटवायची होती, तर तुम्ही दाऊद इब्राहिमला जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं. तुम्ही आतापर्यंत जे सांगताय तुम्ही, नीरव मोदी काय, किंवा तुमचा परवाचा हा मोदी आपला काय त्याचं नाव, ज्याला अमेरिकेतून आपला इंग्लंडमधून इथं आणणार होते, एकही गुन्हेगार तुम्ही, एकही आर्थिक गुन्हेगार तुम्ही आता आणू शकले नाही. एकही प्रकरणामध्ये, करप्शनच्या प्रकरणामध्ये, जी करप्शनची प्रकरणं भाजपने, देवेंद्र फडणवीस यांनी काढली होती, त्याच्यानंतर त्याच्या ईडी सीबीआयच्या कारवाई झाल्या, एका तरी पुढाऱ्यावरती कारवाई झाली का? एकाला तरी जेलमध्ये तुम्ही पाठवलं का? एक तरी करप्शनचे प्रकरण तुम्ही लावून धरलं का? उलट जेवढे करप्शनचे आरोप झालेले पुढारी आहेत ते सगळे तुम्ही तुमच्यामध्ये सामावून घेतले. महाराष्ट्राच्या जनतेला हे समजतं. राज्यातल्या, देशातल्या अन्य राज्यामधली जनता तुम्ही सांगाल तसं वागते. महाराष्ट्रातली जनता ही दूधखोळी नाही, ती समजून घेते, परंतु संधी आल्यावरती ती त्याच्यामध्ये दाखवून देते. म्हणून कदाचित पुढच्या निवडणुकांना, स्थानिक स्वराज्य संस्थांना भाजपला ही धास्ती आहे. जर खरंच पवार कंपनी, आपलं ठाकरे कंपनी एकत्र झाली, आता काल 2 दिवसापासून चर्चा सुरू झाली की शरद पवार, अजित पवार 15 दिवसामध्ये 4 वेळा भेटले
आज परत बारामती विद्याप्रतिष्ठानच्या निमित्ताने शरद पवार, सुनेत्रा पवार, योगेंद्र पवार हे एकत्र आले. म्हणजे हे पवार कुटुंब हे महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा एक दबदबा आहे तो. तुम्ही त्यांच्यावरती भरपूर आरोप केले, एक तरी आरोप सिद्ध झाला का? तुला वाटतं का ते एकत्र येतील? येऊ शकतात. राजकारणात काही होऊ शकतं. राजकारणामध्ये पूर्वीचं जी वैचारिक बांधिलकी असायची ती काही राहिलेली नाहीये. भाजपने जरी वैचारिक बांधिलकी ठेवली आहे का? ती नाही ठेवली. मी आज सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, योगेंद्र पवार यांच्याशी बोललो मी आज. त्यांचं सगळ्यांचं एकच मत आहे की पवार साहेब जो निर्णय घेतील तो त्यांना मान्य आहे. बरोबर आहे. म्हणजे पवार साहेबांनी ठरवलं की अजितदादांबरोबर राष्ट्रवादी बरोबर जावं तर त्यांना ऑब्जेक्शन नाही. पण राष्ट्रवादीकडून याला विरोध आहे. म्हणजे इन द सेन्स की राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की आम्ही कमिटेड आहोत. आम्हाला जो मॅन्डेट मिळालेला आहे तो मॅन्डेट आम्हाला भाजप म्हणजे महायुती बरोबर जाण्याचा आहे. त्यांच्याकडनं विरोध आहे. पण यांच्याकडनं नाही. यांच्याकडनं जे व्हॉइसेस येतात ते इथे मनोमिलनांचे राजकारणामध्ये सुप्रिया ताई ऑलरेडी बोलल्या. या बोलण्याला काही अर्थ नाही. त्याचं कारण असं आहे, राजकारणात काही होऊ शकतं. 2019च्या निवडणुका शिवसेना आणि भाजप म्हणून लोकांनी त्यांना बहुमत दिलं होतं ना. त्यावेळेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बरोबर काँग्रेसच्या बरोबर वेगळी चूल मांडली, महायुतीचं महाआघाडीचं सरकार स्थापन केलं. मग त्यावेळेस वैचारिक भूमिका कुठे गेली होती? त्यावेळेस लोकांनी कोणाला जनमत दिलं होतं? भाजप सेना एकत्र म्हणून दिलं होतं ना. आणि यांचं तरी कुणाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी फुटले होते ना. ते काँग्रेस जेव्हा फुटली तेव्हा राष्ट्रवादी झाली. आणि सोनिया गांधीला काय काय बोलले होते शरद पवार, पण ते एकत्र आले परत. आणि शरद पवारांनी 84च्या काळामध्ये एक वेळ मी हिमालयात तोंडाला काळं फासून हिमालयात जाईल परंतु काँग्रेसमध्ये जाणार नाही असं शरद पवार समाजवादी काँग्रेस असताना त्यावेळेस म्हटलं होतं. 91ला परत काँग्रेस. दुसऱ्याच आठवड्यामध्ये औरंगाबादला म्हणजे आताच छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींच्या उपस्थितीत राजीव गांधींच्या शरद पवारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. नंतर आता सोनिया गांधीच्या मुद्द्यावरती शरद पवारांनी सांगले गोऱ्या कातडीची वगैरे ते विदेशी महिला देशाची पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी 1999ला स्थापन केली. आणि नंतरच्या काळामध्ये परत काँग्रेसच्या बरोबर एकत्र आले. त्यामुळे राजकारणात काही होऊ शकते. शरद जसं ठाकरे बंधू एकमेकांवरती तुटून पडत होते निवडणूक काळामध्ये, मराठी माणसाला ते वाईट वाटत होतं. पण एक आहे, राज ठाकरेंना एक लक्षात यायला लागलेलं आहे की भाजपने आपला पुरेपूर वापर करून घेतलाय. शिवसेना म्हणजे आपल्या सख्या चुलत भावाच्या विरोधामध्ये भाजपने आपला वापर करून घेतला. राज ठाकरे असं समीकरण आहे, होय तर होय, नाही तर नाही, काय वाटेल ते करायचं ते करा, नाही ऐकत जा. म्हणजे भाजपच्या दबावाखाली आतापर्यंत म्हणजे देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंकडे गेले, एकनाथ शिंदे राज ठाकरेंकडे गेले, म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या चर्चा वगैरे व्हायच्या. राज ठाकरेंचं मागचं कोहिनूर मिलचं प्रकरण आहे त्याच्यामुळे ते म्हणे त्यांना ईडी सीबीआयच्या नोटीस आहेत म्हणून ते घाबरून ते भाजपच्या विरोधात होते. पण ते आता मला वाटत नाही त्यांनी सगळं सोडून दिलं. काय वाटेल ते तुम्ही करा. आता मला लक्षात आलं त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेची सारखी गोची होती. असेंब्लीमध्ये एकदा एकनाथ शिंदे म्हणत होते शेर का बच्चा हूं, हा क्या शेर का बच्चा हूं. दुसऱ्या दिवशी त्या कुणाल कांबळेने 2 दिवसानंतर व्हिडिओ रिलीज केला, ठाणे की रिक्षा झाली गोची. आता काय झालं माहिती का, आता मागच्या आठवड्यामध्ये ते राज ठाकरे घरी गेले, नाश्त्याला का जेवायला गेले आणि त्याच्या 2 दिवसानंतर उद्धव आणि राज ठाकरेचं मनोमिलन. म्हणजे एकनाथ शिंदेची काय ना काय गोष्टी लक्षात सगळ्या घडामोडीमध्ये. पण का होती गोष्टी की ज्या तऱ्हेने एकनाथ शिंदे वागलेत की शिवसेना फोडली, ज्या शिवसेनेने प्रेम दिलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं त्या आईला तुम्ही वेगळं करता आणि ज्या क्रूरतेने करताय, ज्या तऱ्हेने एकनाथ शिंदे वागले, ज्या तऱ्हेने ते शिवसेना फोडलेली आणि असं काय कमी नव्हतं केलं ना एकनाथ शिंदेसाठी. लक्षात ठेवा, यातला सगळ्यात महत्त्वाचं येतं तुम्हाला आणि वाईट रिटर्न येते, लक्षात ठेवायचं. एक ध्यानात घे, एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन बाहेर पडले. नंतर आता लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये पैशाचा प्रचंड वापर केला. त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली, त्यांचे आमदार खासदार निवडून आणले. हा भाग झाला. परंतु आता ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यात मोठी गोची कोणाची होणार असेल तर ती एकनाथ शिंदेची होणार आहे. त्याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेना भाजपने स्टेप बाय स्टेप एकदम साईड ट्रॅक केलेलं आहे, एकदम बाजूला ढकललेलं आहे. हे जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदेना सुद्धा लक्षात यायला लागलेलं आहे की ते 2-3 वेळा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थिती त्यांनी नाही लावली. आपल्याला निर्णय प्रक्रियेमध्ये डावललं जातंय. आपल्या खात्याचे आपले जे काही मंत्री आहेत त्यांना अजित पवारांकडून थोडक्यात वित्त
पुरवठा अजित पवारांच्या हातात आहे, त्यांना निधी उपलब्ध करून दिला जात नाही. एकनाथ पवारांनी थेट अमित शहाकडे या विषयाच्या तक्रारी केल्या सगळ्या, परंतु अमित शहानी ऐकलं आणि सोडून दिलं, काहीही केलं नाही. एकनाथ शिंदेच्या ते नाराज आहेत, नाराज झाले की तिथे पळतात ते. आता एकनाथ शिंदे चक्रव्यूहामध्ये अडकलेले आणि यांचं असं दिसतंय कम्युनिकेशन पण ब्रेकडाऊन झालेलं दिसतंय. नाही, भाजपच्या चक्रव्यूहामध्ये एकनाथ शिंदे अडकलेले आहेत, त्यांची कोंडी झालेली आहे, त्यांना बोलता येत नाही. पण तो माणूस स्वाभिमानी आहे, त्याच्यामुळं त्यांना जर काही त्यांनी निर्णय घेतला तर त्याचा सुद्धा फार मोठा उद्रेक होऊ शकतो. त्याचा फायदा ठाकरे कंपनीला होईल, ठाकरे कंपनीला होईल. झालं गेलं विसरलं सगळं परत इकडे. तेच मला पण असं भाजप असं पण होऊ शकतं, भाजप शिवसेना म्हणजे आणि अजितदादा हे एकत्र येऊ शकतं, असं पण होऊ शकतं. शिंदेना बाजूला समीकरण काही होऊ शकतात. पण भाजपला मात्र ह्या सगळ्या घडामोडीचा मोठा फटका बसणार आहे, कारण ज्या पद्धतीने तोडफोड केली, ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केले, तुम्हाला रिटर्न येतं. ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केले, एकनाथ शिंदेना तुम्ही बाजूला केलं, आज एकनाथ शिंदेना कंडम करून टाकलेलं तुम्ही. एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करतील असं त्यांना वाटलं होतं, प्रत्यक्षमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले. आता एकनाथ शिंदेचं नाणं हे डब्बू झालं, थोडक्यात ते आता चालत नाही. त्यांना मला लक्षात आलं भाजपला, भाजपचे सगळे सूत्र कोण आलं होतं, अमित शहा आला होता, देवेंद्र फडणवीस हे नावाला आहेत फक्त. त्याच्यामुळे त्यांना लक्षात आलं की आता एकनाथ शिंदे नाही, देवेंद्र फडणवीस पाहिजे. शिंदेना बाजूला केलं. शिंदेचे जे समर्थक आहेत बाकीचे, ज्यांना मंत्रिपद मिळणार होती, महामंडळ मिळणार होती, ते सगळे नाराज आहेत ना आता. मग जे मंत्री आहेत ते ठाकरेंच्या भूमिकेवरती काय बोलतायत, आता 2 ठाकरे एकत्र आले तर काय आमचा काय प्रॉब्लेम नाही, यायला हरकत नाही. ते सगळे मूळचे हाडाचे शिवसैनिक आहेत मुळात. त्यांना मनातून सुद्धा वाटतं की साला हे दोघं जर एकत्र आले ना तर भाजपला ते पूर्ण उरतील. बरोबर. आणि मी तुला एक सांगतो की समजा हे दोघं एकत्र आले ना, हे जे शिंदे सेनेबरोबर गेलेत नाही ते सुद्धा नाही एक संघ ते सगळं पळत येतील, माहिती का, परत उद्धव ठाकरेंकडे येतील आणि परत एकदा शिवसेनेला उभारी. तसं लगेच होण्याची शक्यता, तसं लगेच होण्याची शक्यता कमी यासाठी आहे की सध्या सत्तेच्या राजकारणाला सगळे पुढारी हापापलेले असतात. केंद्रात काय, राज्यात काय, भाजपची सत्ता आहे. परंतु एक आहे, भाजपचा वारू जो तुफान सुटला होता ना, त्याला मात्र इथे फार मोठा ब्रेक लागला. ब्रेक लागणं गरजेचं आहे. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले काय, किंवा पवार काका पुतणे पवार कुटुंब एकत्र आलं काय, या दोन्ही ज्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या महत्वाच्या यासाठी आहेत की भाजप जे सुसाट गाडी चालली होती त्याला कर्कचून ब्रेक लागू शकतो. त्याच्यामुळे भाजप कदाचित ह्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जितक्या लांबतील तितक्या लांबवतील, 2029 पर्यंत लांबवतील. ते आता परिस्थिती अशी आहे की जनगणना होणार आहे. ते म्हणतील जनगणना होऊ द्या, नंतर आपण ती वाढ रचना करू, त्याच्यातून आरक्षण करू, नंतर निवडणुका घेऊ, असं सुद्धा होऊ शकतं. बरोबर. त्याचं कारण एक जे भाजपला ह्या सगळ्या एकत्रीकरणाचा, ठाकरे काय पवार काय, ह्या एकत्रीकरणाचा फार मोठा फटका बसू शकतो. त्यांच्यातून फार सावधपणे प्रतिक्रिया पुढे येत आहेत, नाही आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही वगैरे. अजून मुख्यमंत्री बोलले तर धसका बसलाय. धसका नाही, भाजपनी धसका घेतलाय. आपली शेवटी चर्चा आपण आपली इथंच एंड करू या अपेक्षेवर की उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं मनोमिलन होईल. त्याचबरोबर शरद पवार आणि अजितदादांचं पण मनोमिलन होईल. हे सगळं कशासाठी, तर महाराष्ट्र हितासाठी. हे दोघं चौघं नेते ना, हे आपल्याला बऱ्यापैकी बरे वाटतात. यांच्याकडे ते नाही तोडाफोडी करा आणि नाही का चुकीच्या गोष्टी शिकवा, हा प्रकार यांच्याकडे नाहीये. म्हणून आपली सगळ्यांची तीच इच्छा आहे की महाराष्ट्र हितासाठी, महाराष्ट्राच्या एंट्रन्ससाठी देशामध्ये महाराष्ट्र हे सगळे एकत्र या. देशामध्ये जेवढे प्रादेशिक पक्ष बळकट आहेत, प्रादेशिक पक्ष, तिथे भाजपला शिरकाव करता येत नाही. जे साऊथला आपण पाहिलं, जे पश्चिम बंगालमध्ये पाहिलं, जिथे प्रादेशिक पक्ष ते भक्कम आहेत, एकजूट आहेत, त्यांच्या प्रादेशिक अस्मितेवरती तिथल्या निवडणुका होतात. तिथे भाजपला, साऊथला भाजपला अजून तिथं तोंड काढता येत नाही. कर्नाटकमध्ये तोडफोड केली, आमदारांना राजीनामे द्यायला लावले, त्यांना निवडून आणलं, तो खेळ चालू राहणार, त्याचा भाग वेगळा. परंतु तिथे भाजपला चंचू प्रवेश केला, परंतु अजून जनमताचा जो आधार आहे तो मिळत नाहीये. महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची शिडी केली, वापर केला, शिवसेनेला बाजूला केलं आणि भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलं. परंतु मराठी माणसाला हे जर लक्षात आलं, त्याची अस्मिता, मराठी अस्मितेवरती जर पुढच्या निवडणुका झाल्या तर ते भाजपला परवडणार नाही. भाजपचा सळो की पळो होईल. धन्यवाद, थँक्यू.